तर इथे ना मी चितळेचं ना प्रीमिक्स गुलाबजामुन बनवणार आहे. तर इथे बघा चितळेचं एक ना 400 ग्रॅम असलेलं एक पॉकेट घेतलेलं आहे. तर मी आता गुलाबजामुन बनवायला घेतलेलं आहे. तर हे ना चितळेचं गुलाबजामुन ना हे घरच्या घरी आणि सहज आणि झटपट होणारा ना हे आपलं स्वादिष्ट गुलाबजामुन आहे बरं का. आणि लहानांपासून मोठ्यांना आवडणारं हे गुलाबजामुन. तर शौर्यला पण खूप आवडतं. तर खूप दिवस झालं शौर्याचा पण आग्रह होता की मम्मा माझ्यासाठी गुलाबजामुन बनव, पण बनवायचं काही झालं नाही आहे. तर इथे मी 400 ग्रॅम ना गुलाबजामुनचं म्हणजे प्रीमिक्सचं घेतलेलं आहे. आणि आता ना मी थोडंसं दूध टाकून हे पीठ मिक्स करून घेते आणि छान असा ना मऊसूत असा ना याचा गोळा बनवून घेणार आहे. आणि गुलाबजामुन ना खूप छान होतात बरं का. एक 15-20 मिनटं ना असे मळून ना हा खवा ठेवायचा आहे. हा चितळेचा प्रीमिक्स गुलाबजामुन आहे. म्हणजे पीठ आपण आता बघा मी दूध टाकून ना छान असा ना याचा घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे. आणि तुम्हाला जर दुधामध्ये म्हणजे असं हे करायचं नसेल ना, मळून घ्यायचं नसेल, तर तुम्ही पाणी पण ॲड करू शकता. पण मी दुधातच मळून घेते की जेव्हाही. तर आता ना आता बघा एक 15-20 मिनटं हा पीठ असंच ठेवायचं, म्हणजे जेणेकरून आपले छान असे ना गुलाबजामुनचे छोटे छोटे असे गोळे बनतील. तर आता ना हे गुलाबजामुनचं पीठ ना छान मुरेपर्यंत ना मी इथे पाक बनवायला घेतलेला आहे. तर इथे मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि 2 ग्लास साखर घेतलेली आहे. तर आता ना छान असं ना आपल्याला पाक बनवायचा आहे. एक तारी पाक बनवायचा आहे गुलाबजामुन बनवण्यासाठी. तर इथे बघा मी साखर पण ॲड केली. तर आता ना आपल्याला हा ना पाक आहे ना मंद आचेवर बनवायचा आहे. तर म्हणजे थोडासा वेळ लागतो पाक बनवायला. तर मस्त इथे बघा आता आपण गुलाबजामुन बनवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता ना इथे बघा मी चमच्याच्या सहाय्याने ना छान असं साखर पूर्णपणे अशी विरघळून घेतली पाण्यामध्ये. आणि एक 15-20 मिनटं आपण असंच ना चमच्याच्या सहाय्याने सारखं फिरून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ना आपला हा पाक ना खूप छान होतो. आणि अजिबात असं म्हणजे आपल्याला समजते की पाक तयार झालं आहे की नाही आहे. तर मी इथे बघा सारखं येऊन ना चेक करत होते. तर इथे मस्त आता ना आपला पाक बनतो आहे. तर तुम्हाला दाखवते कसं चेक करायचं ते. तर थोडंसं आपल्या हाताला जर ना चिटकलं, असं बोटाला आपण बाहायचं की चिटकलं की समजायचं की ना आपला हा एक तारी पाक जमलेला आहे. किंवा पाण्यामध्ये ना थोडासा हा पाक थोडीशी पाकाची धार टाकायची. मग तिथं थोडासा जर असा गोळा, म्हणजे जास्त आपल्याला गोळा नाही बनवायचा, तिथं फक्त असं चिकट जर बनला ना एक तारी, तर समजायचं की आपला हा गुलाबजामुनसाठी ना पाक रेडी झालेला आहे म्हणून समजायचा. तर मी सारखं असं चेक करत होते बरं का, रेडी झाला का रेडी झाला का. तर नाही म्हटलं तरी पण बराच वेळ लागतो बरं का पाक बनवायला. तर मस्त इथे बघा आपला मगाशी बघा कलर कसा होता ह्या पाक्याचा, आणि आता कलर बघायचं चेंज दिसत आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर मी इथे बघा चमच्याला पाहिलेलं आहे चमच्याच्या सहाय्याने की आपला पाक तयार झालं आहे की नाही. थोडंसं म्हणजे एक तारी बनलेला होता. आणि इथे मी बघा एका प्लेटमध्ये पण ना थोडीशी पाकाची धार टाकली आणि तिथंही बघितलं की एक तारी आपला पाक बनलेला आहे की नाही आहे. तर आणखीन थोडासा बनला नव्हता, म्हणून मी आणखीन थोडंसं ना 5 मिनटं ना गॅस चालू ठेवलेला आहे. तर मंद आचेवरच मी असा पाक बनवते बरं का. तर आता ना इथे बघा पाक बनवून ठेवला मी आणि आत्यांनी बघा. तर मगाशी छान असं मुराला ठेवलं होतं गुलाबजामुनचं पीठ. तर आता ना छोटे छोटे असे ना गोळे बनवून घेतो आम्ही. तर मस्त आता बघा आपल्याला तुम्हाला जेवढे आकाराचे छोटे मोठे त्या आकाराचे तुम्ही बनवून घेऊ शकता. तर इथे ना मी आणि आत्यांनी बघा इथे गुलाबजामुनचे सर्व असं गोळे बनवून घेतले, कारण याला पण वेळ लागतो थोडाफार. आणि तळायला तर आपल्याला मंद आचेवर तळावं लागतं. आणि मऊ आणि रसाळ असे आपण गुलाबजामुन बनवणार आहोत, आणि झटपट तयार होणारा हे गुलाबजामुन पण आहे म्हणू शकता. तर इथे मी गॅसवरती बघा कढई गरम करत ठेवली आणि तेलही तापले छान असं. आणि सर्व छोटे छोटे असे मी गोळे बनवून घेतले. आणि एक बघा इथं तेलामध्ये मी सर्व गुलाबजामुनचे ना छोटे छोटे गोळे बनवले ते ना मी त्या आता तळून घेणार आहे. तर सारखं म्हणजे तेलामध्ये ना तळले ना आपोआप ते वर येतात. तर इथे बघा मंद आचेवरती तळल्यामुळे ना सर्व गुलाबजामुनला एकसारखा कलर येतो. आणि एकदम आपण फास्ट ठेवायचं नाही, कारण फास्ट जर ठेवला वरून काळं आणि काळसर आणि आतून ना कच्चेपणा राहतो गुलाबजामुनला, म्हणून आपण नेहमी मंद आचेवर ना असे गुलाबजामुन बनवायचे आहेत. तर मस्त इथे बघा तुम्ही पाहू शकताय गुलाबजामुन ना मी तळून घेते बाकीचेही. तर घरगुती बनवलेलं आपण वेगळंच असतं. तर याच्या आधी मी ना खव्याचं पण गुलाबजामुनची रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे. पाहिला नसेल तर ना तुम्ही तो व्हिडिओ पण ना आपल्या चॅनलवरती दिलेला आहे, तोही व्हिडिओ पहा.
तर चितळेचा ना हा प्रेमिक्स वापरून ना घरच्या घरी मस्त असं ना मी अगदी मऊ रसाळ आणि स्वादिष्ट असं मी बनवलेलं आहे बरं का गुलाबजामुन. तर इथे आपला पाक थंड झालेला आहे, तर त्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकलेली आहे. तर छान म्हणजे वेलची पावडरमुळे ना खूप छान आपल्या या गुलाबजामुनला टेस्ट येते. तर इथे मी सर्व गुलाबजामुन तळून घेतले होते ना, ते मी आता पाकात ॲड करणार आहे. तर मस्त इथे बघा पाकामध्ये आता मुरतायत आपले गुलाबजामुन. म्हणजे मी आता संध्याकाळची वेळ आहे मी बनवायची. तर सकाळी ना खूप छान आपल्याला हा पाकामध्ये ना मुरलेले असतात. मी नेहमी गुलाबजामुन बनवताना मी संध्याकाळीच बनवते. तर म्हणजे सकाळी छान फुलतात आणि गुलाबजामुन पण ना मस्त एकदम खायला टेस्टी पण होतात बरं का. आणि कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने बनवणारी ही गोड रेसिपी आहे बरं का गुलाबजामुनची. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. तर मस्त इथे बघा सकाळी मी आता गुलाबजामुन तुम्हाला दाखवते मुरल्यानंतर. तर खूप छान गुलाबजामुन फुगलेले आहेत. तर थोडासा पाक कमी पडलेला आहे. तर असं पण आपले गुलाबजामुन तरी छान मुरलेले आहेत. तर खायला पण एकदम टेस्टी आणि जबरदस्त असे आपले गुलाबजामुन झालेले होते. आणि गोड पण ना मीडियममध्ये झालं होतं. जास्तीचं असं मी म्हणजे तेवढं काय असं गुळमट पण बनवलेलं होतं मी. मीडियममध्ये बनवलं होतं आणि खायला पण टेस्टी झाली होती बरं का. तर आता चला सर्वांना मी आता गुलाबजामुन देते आणि मीही खाऊन घेते. मस्त आता आपली सकाळची सुरुवात या गुलाबजामुनने करूया. तर इथे मी आहोंना वगैरे दिलं आणि आम्ही सर्वजण ना छान असं ना सकाळी गुलाबजामुन खाऊन घेतला. आणि नंतर ना इथे मी थोडंसं फ्रेश वगैरे झाले, कारण इतकं गरम होते ना 2 दिवस. थोडासा पाऊस झाला सडाका सडाका आणि दिवसभर थोडंसं ना उन्हामुळे ना असं रखरख. आता पावसाळा चालू झाला आहे तरी पण दिवसभर ऊन असतंच. तर इथे बघा आत्या इथं कणिक मळायला घेतलेलं आहे. तर आत्यांचं माझं हे डेलीचं रुटीनच असतं आहे. तर आत्याचं काम बघा सकाळी असं कणिक मळणं आणि मी इथे तोपर्यंत आत्या कणिक मळेपर्यंत माझी भाजीची तयारी होते. तर मस्त इथे ना मी भरलं वांगं बनवायला घेतलेलं आहे. तर चला इथे दुसऱ्या शेगडीवरती गरम पाणी ठेवलेलं आहे. मस्तपैकी इथे ना आपले छान अशा ना हिरवे वांगी होते. त्याला स्वच्छ मी धुवून कट करून वगैरे घेतलं आणि छान होते ना आपल्या शेंगदाण्याचा कुटाचं सारण भरून मस्तपैकी इथे ना भरलं वांगं तयार केलेलं आहे. तर चला एक 5-6 आपल्या इथे ना भरली वांगी मी भरून घेतलेले आहेत. तर ते मी फोडणी दिली. तेल गरम झालं, जिरं मोहरी टाकून घेतली. छान असा ना लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि टोमॅटो टाकलं. आपला घरगुती मसाला टाकलेला आहे. तर मस्तपैकी हा आपला मसाला शिजेपर्यंत एक 5 मिनटं मी मसाला छान असं शिजून घेते आणि नंतर ना हे मी वांगी ॲड करते. म्हणजे जेणेकरून आपला हा मसाला ना छान आपला या वांगीला लागतील आणि छान शिजतील. तर मस्तपैकी इथे बघा तुम्ही पाहू शकताय खूप छान येते ना आपले वांगे. आता ना एक 2-3 मिनटं असं तेलामध्ये ना म्हणजे परतून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून ना आपले वांगे छान शिजतील. तर मी इथे ना शेंगदाण्याचा कूट राहिला होता ना तोही ॲड केला आणि थोडंसं पाणी ॲड केलं. तर मस्त इथे आमचा स्वयंपाकी झाला तर चला हा व्हिडिओ खूप मोठा होतोय. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.